तर धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय। 2 एकरवरील केळीबाग जमीनदोस्त झाली। शेतकऱ्याचं 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय। भूम तालुक्यातील वारेवडगाव गावातील शेतकरी देवेंद्र डिसलेंनी 6 महिन्यापूर्वी आपल्या शेतात केळीची लागवड केली होती। यासाठी 2.5 लाख रुपये खर्च आला होता। मात्र वादळी वाऱ्यामुळे केळीची बाग अक्षरशः भुईसपाट झाली आहे। काय सांगाल, किती रुपयांचा खर्च आतापर्यंत झाला होता आणि पूर्णपणे बागेचं नुकसान झालंय? कोणी आलं होतं का पंचनाम्याला? पंचनामा कोणी आला नाही। आम्ही फोन केला, फोन ते तलाठी मॅडम म्हणले ते कसल्याही ॲप मध्ये फोटो काढून पाठवा म्हणजे। कधी झाले? काल नुकसान झालं? काल नुकसान झालं। हा, मग आता त्यांना कळवलं तरी काय सांगितलं त्यांनी? त्या फोटो काढून पाठवा म्हणजे आम्हाला ॲप मध्ये। काय मागाल सरकारकडे? सरकारकडे आम्ही भरपाईची मागणी मागतो। किती रुपयांची भरपाई पाहिजे? आम्हाला त्याचं 8 लाखाचं उत्पन्न यायचं, त्यांनी काहीतरी द्यावं थोडं बहुत। लागवडीला किती खर्च आला होता? लागवडीला खर्च आला 2-2.25 लाख रुपये आतापर्यंत गेले। हो, बर, नक्कीच आपण जर बघितलं तर शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, कारण वादळी वाऱ्यामुळे मान्सून पूर्व जो पाऊस आहे त्या पावसामुळे केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, वारेवडगाव, धाराशिव।